नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पद्य विभागातला पहिला पाठ पाहणार आहोत। पाठाचं शीर्षक आहे क्षणम मनोविनोदनम, अर्थात क्षणभर मनाला थोडासा विरंगुळा। या पद्य विभागातला हा जो पहिला पाठ आहे याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या सुभाषितांचं संकलन केलेलं आहे। कोणत्या प्रकारच्या सुभाषितांचं संकलन केलेलं आहे ते आपण भूमिकेमध्ये बघूया। सुभाषितं नाम सुष्ठु भाषितम। सुभाषित म्हणजे सुवचन, परं न केवलं सुष्ठु भाषितम अपितु विनोदनम अपि सुभाषितेषु विद्यते। पण सुभाषित म्हणजे केवळ सुवचन असं नाही, तर सुभाषितांमध्ये काही ठिकाणी विनोदसुद्धा आढळतो। विनोदनम नाम मनोरंजनम। विनोद म्हणजे मनाला रंजन करणे, विरंगुळा। प्राचीन वाङ्मये विकीर्णानि विनोदनप्रधानानि सुभाषितानि अत्र संगृहीतानि। प्राचीन वाङ्मयातली विखुरलेली सुभाषित इथे संग्रहित केलेली आहेत। विनोद प्रधान असलेली सुभाषित इथे एकत्र केलेली दिसतात। एतानि सुभाषितानि विभिन्न प्रकारैः हास्यं जनयन्ति। ही सुभाषित वेगवेगळ्या प्रकारे हास्य निर्माण करतात। कुत्रचित परिहासः, कुत्रचित उपहासः। काही ठिकाणी विनोद असतो, काही ठिकाणी उपहास असतो। परिहासामध्ये निखळ स्वच्छ विनोद असतो। उपहासामध्ये काही ठिकाणी व्यक्तिगत निंदेचा स्पर्श झालेला आपल्याला दिसतो। श्लेषस्य तथा सूचितार्थस्य योजना अपि क्रियते। या सुभाषितांमध्ये श्लेष म्हणजे एकच शब्द दोन वेगवेगळ्या अर्थांनी वापरणं हाही प्रकार आढळतो आणि काही ठिकाणी अर्थ सूचित केलेला दिसतो। चला तर मग आपण सुभाषित बघूया। पहिलं सुभाषित आहे, उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः परस्परं प्रशंसन्ति अहो रूपम अहो ध्वनिः। सुभाषितकाराने मोठ्या गमतीने समाजातल्या एका चुकीच्या पद्धतीवरती कटाक्ष टाकलेला आहे। उष्ट्राणां च विवाहेषु गर्दभाः गीतं गायन्ति। उंटांच्या लग्नामध्ये गाढवं गाणी गातात। त्यावेळेस परस्परम प्रशंसन्ति, एकमेकांची प्रशंसा करतात। काय? अहो रूपम अहो ध्वनिः, काय रूप आहे, काय ध्वनी आहे। उंटांकडे एकदा लग्नाचा कार्यक्रम असतो आणि या लग्नाच्या कार्यक्रमात त्यांना लग्न लावण्यासाठी पुरोहित म्हणून काही कोणी उंट मिळत नाही, तर ते एका गाढवाला धरून आणतात आणि मग गाढव त्या मंगलाष्टकांना जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेस काय होत असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी। पण तरीसुद्धा होणारी फजिती झाकण्यासाठी या दोघांनी एकमेकांची स्तुती सुरू केली, तेच या ठिकाणी सांगतायत। उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः। उंटांच्या लग्नामध्ये गर्दभ गाणं गाऊ लागले, अर्थात मंगलाष्टक म्हणू लागले। तेव्हा काय प्रकार झाला? परस्परम प्रशंसन्ति, ते एकमेकांची स्तुती करायला लागले। अहो रूपम अहो ध्वनिः। सगळ्यात आधी जे गर्दभ होते ते उंटांना काय म्हणाले? अहो रूपम, नवरदेवाचं रूप किती छान आहे। वस्तुतः उंटाचे फताडे पाय, ती प्रचंड उंची, या सगळ्यामुळे तो अतिशय क्रूप असा दिसत असतो। पण तरीसुद्धा आपला व्यक्तिगत स्वार्थ साधण्यासाठी समोरच्याला चांगलं म्हणायचं म्हणून तो त्यांना म्हणाला की तुमचं रूप किती सुंदर आहे। आता हे त्यांचं रूप चांगलं म्हणाल्यानंतर उंट गाढवांना म्हणाले अहो ध्वनिः, तुमचा ध्वनी म्हणजे आवाज किती गोड आहे। वास्तविकतः
गाढवांचा आवाज इतका बेसूर आणि भेसूर असतो की कान झाकून घ्यावेसे वाटतात. पण तरीसुद्धा यांनीच बोलवून आणलेला असल्यामुळे तो अपात्र असून देखील त्याची स्तुती इथे करताना दिसतात आपल्याला हे उंट. समाजात सुद्धा अनेक वेळा दोन अपात्र व्यक्ती व्यक्तिगत स्वार्थ साधण्यासाठी जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा एकमेकांची स्तुती करताना आपल्याला दिसतात. आणि कवीला या रूपकाच्या माध्यमातून तेच सुचवायचं आहे. म्हणून असं जेव्हा घडतं तेव्हा दोन जाणकार संस्कृतज्ञ एकमेकांकडे पाहून फक्त एवढंच म्हणतात, अहो रूपम अहो ध्वनी. आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. तृणाल्लघुतरस्तूलस्तूलादपि च याचकः वायुना किन्न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति. पहिल्या श्लोकात काही संधी नव्हत्या, याच्यात मात्र पूर्वार्धामध्ये बऱ्यापैकी संधी आहेत. पूर्वार्धामधल्या संधी अशा होतील, तृणात लघुतरः तूलः तूलाद अपि. तृणाच्या पुढे लघु आल्यामुळे तचा ल झाला, तृणात लघुतरः. लघुतरहाच्या पुढे परत तूलः आलेलं आहे, विसर्गाचा स झालेला आहे. तूलहाच्या विसर्गाच्या पुढे परत त आलेला आहे, तिथेही परत विसर्गाचा स झालेला आहे. आणि तूलाचा शेवटचा त द झालेला आहे, तो अमध्ये मिसळून जातो, बाकी काही नाही. तृणात लघुतरः तूलः तूलाद अपिच याचकः वायुना असौ किन्न नीतः माम अयम प्रार्थयेत इति. इथे कवी काय सांगतोय, तृणात लघुतरः तूलः. गवतापेक्षाही हलका असतो कापूस. तूलादपिच याचकः. त्या कापसापेक्षाही हलका असतो याचक. मग हा जो सगळ्यात हलका असलेला याचक आहे, वायुना असौ किं न नीतः. वाऱ्याने ह्या सगळ्यात हलक्या असलेल्या याचकाला का बरं नेलं नाही? तर म्हणतात, माम अयम प्रार्थयेत इति. हा माझ्याकडे सुद्धा काहीतरी मागेल या भीतीने सगळ्यात हलका असून देखील वाऱ्याने त्याला नेलं नाही. जो देत असतो त्याचा हात वर असतो, जो घेत असतो त्याचा हात खाली असतो. या दात्याच्या आणि घेणाऱ्याच्या हाताच्या स्थितीवरून सुद्धा कोण कमीपणा घेतो आहे हे आपल्याला समजतं. आणि कवी याच्यातून आपल्याला सुचवतोय की कोणाही पुढे याचना करू नये. याचना केल्याने तुमची किंमत कमी होते, तुमचं समाजातलं वजन कमी होतं. हेच गमतीने सांगताना कवी म्हणतो, तृणात लघुतरः तूलः. गवतापेक्षाही हलका कापूस आहे. आणि तूलादपिच याचकः. आणि त्या कापसापेक्षा देखील हलका याचक म्हणजे मागणारा आहे. मग अत्यंत हलका असलेला हा याचक वायुना किं न नीतः. याला वाऱ्याने का बरं नेलं नाही? असौ अदस्चं रूप आहे, प्रथमेचं एक वचन. तर वाऱ्याने त्याला न नेण्याचं कारण माम अयम प्रार्थयेत इति. हा माझ्याकडे सुद्धा काहीतरी मागेल या भीतीने वाऱ्याने त्याला नेलं नाही. आता आपण पुढचा श्लोक बघूया. भो दारिद्र्य नमस्तुभ्यं सिद्धोऽहं त्वत्प्रसादतः पश्याम्यहं जगत्सर्वं न मां पश्यति कश्चन. हे तिन्ही श्लोक अनुष्टुपातलेच होते. अनुष्टुप आपल्याला सगळ्यांना परिचित वृत्त आहे, त्याच्याबद्दल काही फारसं सांगायची गरज नाही. आता या श्लोकामध्ये एक दरिद्री, अत्यंत गरीब असा कवी
त्याचं जे दारिद्र्य आहे, गरिबी आहे, त्याला उद्देशून फार सुंदर म्हणतो आहे. तो म्हणतो, भो दारिद्र्य तुभ्यं नमः, अहम त्वत्प्रसादतः सिद्धः, अहम सर्वं जगत पश्यामि, माम कश्चन न पश्यति. याच्यात संधी सिद्ध हा अहम विसर्गाचा ओ झाला आहे, पूर्वरूप संधी झालेला आहे. नमस्तुभ्यममध्ये विसर्गाचा स आणि पश्यामी अहममध्ये यण संधी होते. मकारोत्तरवरती ईचा य होतो. बाकी फारशा संधी नाही. अन्वय आपण बघितलेला आहे. तर इथे कवी त्या दारिद्र्याला काय म्हणतो, भो दारिद्र्य, हे दारिद्र्या, तुभ्यं नमः, मी तुला नमस्कार करतो. का नमस्कार करतो, तर अहम त्वत्प्रसादतः सिद्धः, मी तू केलेल्या कृपेमुळे सिद्ध झालेलो आहे. कोणती सिद्धी प्राप्त झालेली आहे मला, तर अहम सर्वं जगत पश्यामी, मी सर्व जगाला बघतो, पण माम कश्चन न पश्यती, परंतु मला मात्र कोणीही बघत नाही. जुन्या शास्त्रांमध्ये तिरस्कारिणी विद्येचा उल्लेख आढळतो, ज्याच्यामध्ये व्यक्ती स्वतः अदृश्य असते, पण तिला मात्र जगातले इतर लोक दिसतात. कवी त्याच संदर्भाचा इथे उपयोग करून समाजातल्या एका व्यंग्याकडे आपलं लक्ष वेधतोय. काय म्हणतोय कवी, अहम सर्वं जगत पश्यामी, मी सर्व जगाकडे पाहतो, म्हणजे मला सर्व जग दिसतं, पण माम न कश्चन पश्यती, पण मला मात्र कोणीही बघत नाही. बघत नाही म्हणजे मी दिसत असतो, पण बघूनही माझ्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हा गरीब आहे, हा दरिद्री आहे, हा आपल्याकडे मागणार तर नाही ना काही, या भीतीने लोक असून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि समाजाचा, श्रीमंतीचा, श्रीमंत लोकांचा आदर करण्याचा एक स्वभावच असतो. त्याही गोष्टीकडे इथे कवी आपल्याला लक्ष वेधताना दिसतो. पुन्हा एकदा आपण श्लोकाचा अर्थ बघूया. हे दारिद्र्या, तुला नमस्कार असो, तुझ्या कृपेमुळे मला एक सिद्धी प्राप्त झालेली आहे. मी सर्व जगाला पाहतो, पण मला मात्र कोणीही बघत नाही. अशा प्रकारे आपण या पाठातले 3 श्लोक बघितलेले आहेत. उरलेले श्लोक आपण पुढच्या भागात बघूया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या इतर मित्रांना देखील 12वीच्या या संस्कृत पाठांचा आनंद घेता येईल. तोपर्यंत नमस्कार.